हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 7 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू। आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतंय की जीवा हा आजारी असतो आणि नंदिनी रात्रभर त्याच्या डोक्यावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवत असते। दुसऱ्या दिवशी इकडे पार्थ तयार होत असतो आणि काव्य बोलत असते मनातल्या मनात की कसा असेल आता जीवा, बरा असेल ना, बरं वाटत असेल का त्याला आता। ती घाईघाईत दरवाजापाशी जाते आणि पुन्हा घरात येते। खरं तर मी पहाटे जाऊन चेक करायला हवं होतं। तेवढ्यात पार्थ बोलतो, काव्या काव्या 2 वेळा तिला आवाज देतो। तेव्हा काव्या बोलते, हां। तेव्हा पार्थ बोलतो, तुमच्याशी बोलतोय मी। तेव्हा पार्थ बोलतो, काल रात्री तुम्ही झोपला नाहीत, काहीतरी सतत आवाज करत होतात, त्यामुळे झोपलो नाही रात्री मी। तेव्हा काव्या बोलते, सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला झोप लागली नाही। तेव्हा काव्या बोलते, माझ्यामुळे असा त्रास होणार असेल तर प्लीज सांगा, मी श्रेयाच्या रूममध्ये झोपेल। तेव्हा पार्थ बोलतो, नाही नाही, असं काही करू नका, तुम्ही फक्त आता घरच्यांशी जरा नॉर्मल वागायला सुरू करा। तेव्हा पार्थ बोलतो, तुमचं आवरून झालं की खाली नाश्ता करायला या। तेवढ्यात पार्थ जायला लागतो। तेवढ्यात काव्य आवाज देते, पार्थ। तेव्हा पार्थ थांबतो। तेव्हा काव्या बोलते, जीवाची जाता जाता जीवाची तब्येत कशी आहे हे बघून घ्याल का जरा। तेव्हा पार्थ थोडा थांबतो। तेवढ्यात काव्य बोलते, नाही म्हणजे काल त्यांना बरं वाटत नव्हतं ना म्हणून। तेव्हा पार्थ बघतो म्हणतो आणि तिथून जातो। पार्थ गेल्यावर काव्य मनात बोलते, कशी असेल जीवाची तब्येत, त्याने काही खाल्लं असेल का। तेवढ्यात पार्थ इकडे नंदिनी आणि जीवाच्या रूममध्ये येतो। नंदिनी आणि जीवा झोपलेले असतात। नंदिनी तशीच जीवाच्या उशाशी डोकं ठेवून झोपून गेलेली असते। तेव्हा पार्थ त्यांना झोपलेलं बघून निघून जाणार। तेवढ्यात पार्थचा फोन वाजतो आणि नंदिनीला जाग येते। पार्थ घाईघाईत फोन बंद करतो, पण नंदिनी उठते। तेव्हा नंदिनी घाईघाईत पार्थकडे येते। तेव्हा पार्थ बोलतो, आय एम सॉरी, माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली। तेव्हा नंदिनी बोलते, नाही नाही, मी उठणारच होते। तेव्हा पार्थ विचारतो, जीवाची तब्येत कशी आता। तेव्हा नंदिनी बोलते, आता ठीक आहे। तेव्हा पार्थ बोलतो, काळजी घ्या जीवाची। इकडे मानिनी किचनमध्ये असते। तेवढ्यात तिथे काव्या पण येते। तेव्हा काव्या काहीतरी शोधत असते। तेव्हा नंदिनी बोलते, काही हवंय का। तेव्हा मानिनी बोलते, काही हवंय का गं। तेव्हा काव्या बोलते, ब्लॅक कॉफी करत होते माझ्यासाठी। मानिनी ज्यूस आणि नाश्ता घेऊन जात असते। तेवढ्यात काव्या बोलते, काकू हे कोणासाठी घेऊन चाललात का। तेव्हा मानिनी बोलते, जीवा आणि नंदिनीसाठी, त्यांनी कालपासून काही खाल्लं नाही आहे ना। तेव्हा काव्य बोलते, मी घेऊन जाऊ, आय मीन माझी विशेषतः काही मदत होत नाही आहे या घरात, म्हणून हे मी घेऊन गेले तर चालेल। तेव्हा मानिनी बोलते, पण तू तो कॉफी करते ना। तेव्हा काव्या बोलते, अहो हे बघा, बंद केला गॅस, कॉफीचं काय एवढं, नंतर करेन ना। तेव्हा मानिनी काव्याकडे तो नाश्ता आणि ज्यूस देते। तेव्हा काव्य गेल्यावर मानिनी मनात बोलते, हिला काय झालं अचानक, म्हणजे काव्य घरात आल्यापासून स्वतःहून काहीतरी काम करते पहिल्यांदाच। काव्य जीवाच्या खोलीत येते आणि जीवाकडे बघून म्हणते, किती बरं वाटते मला तुला असं बघून। काल तुला तापात आणि त्रासात बघून जीव तुटत होता माझा, वाटत होतं की धावत यावं, तुला बघावं, तुझी काळजी घ्यावी, पण मी इतकी हेल्पलेस होते की इच्छा असूनही मला काही करता आलं नाही। तेव्हा काव्य ज्यूस आणि पोहे घेऊन उभे असते आणि बोलते, आज फार नाही, निदान माझ्या हाताने ज्यूस आणि नाश्ता तरी देईन। नंदिनी आंघोळ करून येते आणि बोलते, काव्या। तेवढ्यात जीवा पण उठतो आणि घाईघाईत उठून बसतो आणि काव्याकडे बघतो। तेवढ्यात नंदिनी बोलते, बरं झालं तू आलीस, मी यांच्यासाठी नाश्ता घेण्यासाठी खाली येणारच होते। तेव्हा नंदिनी काव्याच्या हातातून तो नाश्ता घेते आणि जीवाला ज्यूस देते आणि बोलते, बरं वाटतंय का आता। तेव्हा नंदिनी काव्याला सांगत होते, काल इतका ताप होता आणि झोपही लागत नव्हती, गोळ्या घेतल्या नाही, नाश्ताही करत नव्हते, जेवणही करत नव्हते, मी हट्टाने गोळ्या दिल्या तेव्हा कुठे घेतल्या। तेव्हा काव्या बोलते, आता बरं वाटतंय का। तेवढ्यात जीवा बोलतो, एवढी काळजी करण्यासारखं काही नाही। तेव्हा नंदिनी बोलते, काळजी करण्यासारखं नाही म्हणजे, नाही नाही, हे आत्ता असं बोलतायत, पण काल 102 डिग्री ताप होता त्यांना। तेव्हा नंदिनी काव्याला बोलते, तू आजारी असताना कशी मी पट्ट्या ठेवायची तुझ्या कपाळावर, तसंच रात्रभर पट्ट्या ठेवल्या तेव्हा कुठेतरी ताप त्यांचा कमी झाला। तेव्हा नंदिनी बोलते, बरं तुम्हाला पूर्ण बरं वाटू दे, तरच मग आपण आईला भेटायला जाऊया। तेवढ्यात काव्या बोलते, काही गरज नाही, मी जाईल आईला भेटायला। तेव्हा नंदिनी बोलते, अच्छा तू जाणार आहेस का, बरं मग ठीक आहे। तेव्हा नंदिनी बोलते, एनिवे तुझी आणि आईची भेट नाही झाली आहे तर तूच जाऊन ये। तेव्हा नंदिनी बोलते, कधी निघतेस। तेव्हा काव्य चिडून बोलते, आत्ता आत्ता या क्षणी लगेच निघते मी। तेव्हा जीवाही काव्याकडे बघत असतो। तेव्हा काव्य जीवाकडे बघते आणि बोलते, निघते। तेव्हा काव्य पायऱ्यांवरून पळत येत असते आणि इकडे पार्थही येत असतो। तेवढ्यात काव्याची आणि पार्थची टक्कर होते। तेव्हा काव्य बोलते, आई गं, लागलं ना मला, लक्ष देऊन नाही चालतायत का। तेव्हा पार्थ बोलतो, आय एम सॉरी। तेव्हा पार्थ बोलतो, बघू लागलं। तेव्हा काव्या बोलते, काही गरज नाही, माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे। तेव्हा पार्थ पुन्हा काव्याला आवाज येतो, काव्या। तेव्हा काव्या बोलते, काय आता। तेव्हा पार्थ बोलतात, ते म्हणतात की एकदा टक्कर झाली की परत टक्कर करायची असते, नाही तर शिंग येतात म्हणे। तेव्हा काव्या चिडून बोलते, येऊ दे, अशा आगाऊ लोकांना झेलायचं असेल तर शिंग आलेली बरं। तेव्हा पार्थ बोलतो, पण मला नको आहे, कशी दिसतील ते, कशी दिसतील मला ती शिंग, परत एकदा टक्कर। तेव्हा काव्या बोलते, आर यू सिरियस, टक्कर हवी तुम्हाला, जगातल्या
30 जगातल्या टॉप 30 आर्किटेक्ट्सपैकी एक आर्किटेक्ट आहात ना तुम्ही, टक्कर हवी आहे म्हणे. तेव्हा पार्थ बोलतो हां शिंग. तेव्हा काव्या बोलते नाही नाही हवं आहे मला, जा ना तुम्ही प्लीज जा. तेव्हा काव्या चिडचिड करत बोलत असते की ही कॅब का बुक नाही होते आज. तेव्हा पार्थ बोलतो तुम्हाला कुठे जायचं आहे का. तेव्हा पार्थ बोलतो तुम्हाला कुठे सोडू का, म्हणजे मी ऑफिसलाच जातोय, जाता जाता सोडू तुम्हाला. तेव्हा काव्या बोलते मी मदत मागितली मग कशाला पुढे पुढे करताय, जाईन माझी मी. तेव्हा पार्थ बोलतो ठीक आहे माझं मी जाईन ऑफिसला, तुमचं तुम्ही जा. तेव्हा पार्थ जाता जाता एक शब्द बोलून जातो की असंही कॅबवाल्यांचा स्ट्राईक आहे. तेव्हा काव्या बोलते 1 मिनिट, कॅबवाल्यांचा स्ट्राईक आहे का. तेव्हा पार्थ बोलतो तू शपथ मला माहीत नाही. तेव्हा काव्या बोलते काय गरज आहे यांना स्ट्राईक करायची. तेव्हा पार्थ बोलतो कॅब ड्रायव्हर असतो तर माहिती असतं मला, पण दुर्दैवाने आर्किटेक्ट आहे ना. तेव्हा पार्थ बोलतो मला ऑफिसला उशीर होतोय मी जातो. तेवढ्यात काव्य आवाज येते पार्थ. तेव्हा काव्य बोलते मला आईबाबांकडे ड्रॉप करा. तेव्हा पार्थ बोलतो काय. तेव्हा काव्य बोलते कराल का. तेव्हा पार्थ बोलतो ठीक आहे आता. तेव्हा काव्य बोलते मी पर्स घेऊन आली. तेव्हा पार्थ काहीतरी बडबड करतो. तेवढ्यात काव्य येते काय बडबड केली आता. तेव्हा पार्थ बोलतो ऑफिसला जायचं आहे ना, उशीर होतोय, पटपट बॅग घेऊन यायला. तेव्हा काव्य चिडून बोलते टॉप 30 आर्किटेक्ट. तेव्हा काव्य गेल्यावर पार्थला हसायला येते. तेवढ्यात काव्य पर्स घेऊन येते. तेवढ्यात वसू आणि रम्या तिथे येते आणि बोलते काय रे कुठे निघालात जोडीने. तेव्हा पार्थ बोलतो जोडीने नाही, मी ऑफिसला निघालो होतो, काव्याला त्यांच्या आईबाबांना भेटायचंय तर जाता जाता ड्रॉप करतोय. तेवढ्यात रम्या बोलते अरे हो तुझ्या आईला बरं आहे ना काव्या, जा भेटून ये, तेवढाच तुला चेंज मिळेल. तेवढ्यात वसू बोलते चेंज काय मिळेल, इथे काय डांबून ठेवलं हिला आम्ही. तेव्हा वसू बोलते ही अशी कशी निघाली भेटायला, नाही काही सासूला विचारायचं असतं जाऊ की नको, ही काही पद्धत आहे की नाही. तेव्हा काव्य बोलते नाही मी काव्य आहे, काव्य कधीच कोणाला काही विचारून करत नाही, जे मनात येईल ते करून मोकळी होते बस. आणि काय हो तुम्हाला दुसरं काही काम नाहीये, सतत आपलं काळी मांजर बनून आडवं यायचं. तेव्हा वसू बोलते काय म्हणालीस. तेव्हा रम्या तिला आवरते अगं ही मला काळी मांजर म्हणतीये. तेव्हा पार्थ बोलतो वसू आत्या. आणि काव्याला बोलतो काव्या. तेव्हा काव्या चिडून बोलते काय. तेव्हा पार्थ मुद्दाम बोलतो हे असलं चालणार नाही, उगाच काही बोलायचं नाही आत्या समोर. तेव्हा वसू बोलते उगाच माझी बाजू घ्यायचा आवा आणू नकोस तू, जसं हिला मोठ्यांशी कसं वागायचं ही पद्धतच नाहीये. आणि तेव्हा वसू चिडून बोलते आणि म्हणते की मला IAS ऑफिसर व्हायचंय. तेवढ्यात रम्या बोलते आई काय चाललंय तुझं, कशाला बिचारीच्या मागे लागलीस तू, तिला जरा तिच्या पद्धतीने जगू देत ना. सतत आपलं रूढी परंपरा या सगळ्यांच्या तलवारी घेऊन उभी असतेस तू, हे बघ तू असं काही करू नकोस आणि काही बोलू सुद्धा नकोस आता. तेव्हा रम्या उगाच बोलते काव्या तू जा हां तुझ्या आईला भेटून ये, हवं तर मी येऊ का तुझ्या बरोबर. तेव्हा काव्या बोलते नको काही गरज नाही, तू तुझ्या आईला कंपनी दे. असे त्यांचं ऐकणारं सतत कुणीतरी आजूबाजूला हवं असतं. तेव्हा वसू बोलते काय म्हणाली. तेव्हा पार्थ सावरून घेतो 1 मिनिट ऑफिसला जायला उशीर होतोय. तेव्हा काव्य आणि पार्थ चालले जातात. तेव्हा वसू बोलते की तिच्या समोर रम्याला बोलते की तिच्या समोर मला ओरडत होतीस तू, नाही तुला एवढा तिचा पुळका आला असेल नंतर जा ना तिला खांदा दे. तेव्हा रम्या बोलते आई अगं काय बोलते तू, मी तिची बाजू कशाला घेईन, मी ॲक्टिंग करत होते. अगं आमच्यामध्ये मैत्री झाली तरच सगळं होईल ना. तेव्हा वसू बोलते अगं मैत्री काय, ती मैत्री करायच्या लायकीची तरी आहे का, बघितलंस ना कशी फडफड बोलत होती. तेव्हा पार्थ काहीतरी मिठाई घेऊन येतो आणि काव्याला सांगत असतो की सॉरी जरा थांबावं लागलं, जीवाचं हे माझं फेवरेट शॉप आहे, तुमच्या आईवडिलांना भेटायला जायचं म्हणून काहीतरी घेऊन जायलाच हवं ना. तेव्हा काव्य बोलते कशाला काय गरज होती. तेव्हा पार्थ बोलतो माझी हौस म्हणा, काय ना कोणाच्या घरी जाताना काहीतरी खायला घेऊन जायला मला आवडतं. तेव्हा काव्य बोलते बाबा यातलं काही खात नाही, आईला काही खायचं नाही, आरुषीला काही चालत नाही, तर कशाला घेतलं हे, वाया जाणार ना. तेव्हा पार्थ बोलतो वाया नाही जाणार, बाबांना दुधाचे पदार्थ चालत नाही तर बाबा खस्ता कचोरी खातील, आरुषी रसमलाई खाईल. आणि राहिला प्रश्न आईंचा, तर काही खाण्यापेक्षा त्यांची मुलगी त्यांना स्वतः भेटायला येते, तर यांच्यापेक्षा दुसरं काय हवं ना. इकडे नंदिनी माणीला सांगत असते की जीवाचं चहा नाश्ता सगळा झालाय, ते आराम करतील, काव्यसुद्धा तिकडे गेली आहे आईकडे आणि आता मी पण आनंद निवासला जाऊन येते. तेव्हा नंदिनी माणीला सांगत असते की लग्नाआधी असं कधीच झालं नाही की मी एकही दिवस आनंद निवासला गेली नाही, आणि लग्नाआधीही मी पार्थला सांगितलं होतं की मी तेवढं तिथे वसू येते आणि बोलते पार्थच्या सगळ्याच गोष्टी लक्षात आहेत ना तुझ्या. तेव्हा वसू बोलते नाही पार्थला सांगितलंस ना, जीवाला सांगितलंस का. तेव्हा वसू बोलते एक गोष्ट विसरतेस तू नंदिनी, तुझं पार्थशी नाही जीवाशी लग्न झालंय आता. तेवढ्यात मानिनी बोलते नंदिनी जा तू, तुला उशीर होईल आणि इथली काही काळजी करू नकोस, मी आहे ना मग काय. तेवढ्यात मानिनी नंदिनीला बोलते निघ तू. तेवढ्यात नंदिनी पुढे जाते आणि वसू बोलते की कमाल करतेस तू मानिनी, अगं सून निघते म्हणाली आणि तू हो म्हणालीस, सुनीचे इतके लाड पुरवत नको जाऊस, एक दिवस ना डोक्यावर मिऱ्या वाटेल. तेव्हा नंदिनी थोडी थांबून जाते आणि बोलते की आत्या. तेव्हा नंदिनी बोलते मिऱ्या नाही, छान खोबरंच वाटेन मी, आणि खोबऱ्याच्या छान वड्या करेल सगळ्यांसाठी.
तेव्हा नंदिनी वसूच्या हाताला हात लावते आणि बोलते, घाबरू नका, मी काव्यासारखी ओरडणार नाही तुमच्यावर. उलट एक दिवस असा नक्की येईल की तुम्ही माझ्याबद्दल गोडच बोलाल. इकडे नंदिनी रिक्षातून जात असते तेव्हा एक बाईकवाला त्या रिक्षाच्या पुढे येत असतो आणि नंदिनीकडे बघत असतो आणि रिक्षाला कट मारून निघून जातो. तेव्हा पुढे जाऊन दीपक हेल्मेट काढतो आणि बोलतो, मी परत आलोय नंदिनी, मी तुझ्या आयुष्यातून कधी गेलोच नव्हतो आणि जाणारही नाही. तू दुसऱ्याशी लग्न केलं असलंस तरी तू माझीच आहे आणि माझीच राहशील. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.